या वनस्पतीला तुम्ही साधी-सुधी अजिबात समजू नका. म्हणजे ही वनस्पती भलेही तुमच्या जवळपास असेल, तुम्ही कदाचित हिला दुर्लक्ष करीत असाल, तर ही फार मोठी गलती ठरू शकते. म्हणजे तसे या वनस्पतीचे अनेक फायदे असले तरी ही वनस्पती मुतखड्यावर अत्यंत रामबाण अशी वनस्पती आहे. कसं काय करायचं सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहोत. कृपया हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. या वनस्पतीला म्हणतात कुळा. याला इंद्रजव असे सुद्धा म्हणतात. थांबा, तुम्ही जर शहरामध्ये राहत असाल किंवा तुमच्याकडे ही वनस्पती मिळत नसेल तर घाबरून जाऊ नका. कारण या वनस्पतीचे चूर्ण तुम्हाला कुठे मिळेल हे सुद्धा इथे कळणार आहेतच. आणि तुमच्या दारात, तुमच्या घरात या वनस्पतीचे चूर्ण पोहोचणार आहेतच, हे मी तुम्हाला आधीच सांगून टाकतो. तसे या वनस्पतीचे असंख्य असे फायदे आहेत. बाकीचे फायदे पुढच्या भागात पाहणार आहोत. मुतखड्यावर या वनस्पतीचे 2 उपाय मी इथे सांगणार आहोत. तुमचा कसाही मुतखडा राहू द्या, तो विरघळून तुटून फुटून बाहेर निघतो. त्यासाठी तुम्हाला या 2 उपायापैकी कोणताही एक उपाय फक्त 1 महिना करावा लागेल. या उपायाने अनेकांचे मुतखडे फक्त एकाच महिन्यात बाहेर पडलेले आहे, असा आमचा अनुभव आहे. कदाचित होऊ शकते तुमचा सुद्धा मुतखडा याने बाहेर पडू शकतो. म्हणून कृपया हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित माहिती कळेल. आणि जर तुम्हाला या औषधीपासून फायदा झाला तर तसे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, म्हणजे इतरांना पण मार्गदर्शन होईल. चला आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. मुतखड्यावरचा पहिला उपाय. या कुड्याच्या सालीचे चूर्ण 10 ग्रॅम घ्या व 1 कप दह्यामध्ये मिसळून दररोज फक्त 1 महिना तुम्ही घ्या आणि 1 महिन्यानंतर खाली कमेंटमध्ये सांगा मुतखडा निघाला किंवा नाही. मुतखड्यावर या वनस्पतीचा दुसरा उपाय म्हणजे ज्याचे चूर्ण 10 ग्रॅम आणि 1 कप दूध एकत्र करून घ्या. हे जमत नसेल तर या इंद्रजवाचे चूर्ण फक्त 5 ग्रॅम आणि तांदूळाचे धुवण फक्त 1 कप हे एकत्र करून दररोज फक्त 1 महिना घ्या. तुमचा मुतखडा विरघळून लघवी वाटे बाहेर निघतो. या फोकणाऱ्या नाहीत, अनेकावर आजमावलेला हा प्रयोग आहे. सर्वांचेच मुतखडे बाहेर निघाले आहेत. ज्या कुणाला हे चूर्ण पाहिजे असेल, साल हवी असेल किंवा बियाणं हवं असेल तर त्यांनी तसे खाली कमेंटमध्ये जरूर लिहून सांगा. नाव, गाव, पत्ता सर्व जरूर लिहून सांगा. तुमच्यासोबत मी संपर्क साधेन आणि या वनस्पतीचे चूर्ण आणि बियाणे पाठवण्याची सोय उपलब्ध करून देतो. या वनस्पतीचे सालीचे चूर्ण तुम्हाला तुमच्या जवळच्याच आयुर्वेदिक मेडिकल स्टोअर्समध्ये किंवा पंसारीच्या दुकानात किंवा ऑनलाईन कुठेही सहज मिळून जाते. आणि बघा, तुमच्या समोर दिसत असतीलच काही इंटरेस्टिंग प्रॉडक्ट टॅग केले आहे. तिथे तुम्हाला इंद्रजवाच्या सालीचे चूर्ण आणि बियाणे वगैरे तिथून तुम्ही जाऊन चेक करू शकता. थांबा, महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठीच मी एक अँड्रॉइड ॲप्स डेव्हलप केलं आहे. ते ॲप्स आरोग्यविषयक आहे. म्हणजे तुमच्या प्रकृतीनुसार, तुमच्या वयानुसार आणि ऋतुमानानुसार आरोग्य सल्ला रोज तुमच्या डोळ्यासमोर स्क्रीनवर वाचायला मिळेल. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन किंवा खाली वर्णनामध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही ते ॲप्स डाउनलोड करू शकता.